जाती येते ती म्हणजे रश्मी बर्वे यांना सर्वोच्च न्यायालयानं कोणताही दिलासा दिलेला नाही। सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली। उच्च न्यायालयाच्या समितीच्या निर्णयाला सुद्धा स्थगिती देण्यात आली होती आणि निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास कोर्टानं नकार दिलाय। कोर्टानं सरकारवर मात्र कडक ताशेरे ओढले आहेत। या क्षणाची एक महत्त्वाची अपडेट। रश्मी बर्वे यांनी जात पडताळणी प्रमाणपत्राच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती। प्रशांत लीला रामदास आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। प्रशांत, काय म्हटलंय नेमकं सुप्रीम कोर्टानं? रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्रासंदर्भात सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिला नाही आहे। सुप्रीम कोर्टाने त्यांची याचिका फेटाळली आहे। आपल्याला माहित असेल की मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाने उच्च न्यायालयाच्या समितीने निर्णयाला स्थगिती दिली होती, मात्र निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला होता। त्यानंतर त्या निर्णयाच्या विरोधामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये आव्हान दिलं आहे। कोर्टाने या संदर्भात कडक ताशेरे ओढलेले असून या संदर्भात निश्चितपणे आता जेव्हा लेखी स्वरूपात आदेश येईल त्यावेळेस निश्चितपणे काय कडक ताशेरे ओढले हे स्पष्ट होईल। पण महत्त्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीवरती रश्मी बर्वेंना आता लोकसभा निवडणूक लढणं कठीण झालं आहे असंच म्हणावं लागेल। जर तरी त्यांनी पुनर्विचार याचिका जरी टाकली तरी त्यावर त्यांना दिलासा मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। त्यामुळे लोकसभा निवडणुकीमध्ये किंवा लोकसभेचं स्वप्न आता रश्मी बर्वेंचं भंगलं असंच म्हणावं लागेल आपल्याला। मिलिंद, प्रशांत, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल।